नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघात शिवसेना शिंदे गटातर्फे आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांसाठी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या। या बैठकीला नांदेड दक्षिणचे आमदार आनंदराव पाटील तिडके हे प्रमुख उपस्थित होते। या बैठकीत मोठ्या संख्येने शिवसैनिक सहभागी झाले होते, तर अनेक इच्छुकांनी पक्षाकडे उमेदवारीसाठी अर्ज दाखल केले। यावेळी बोलताना आमदार आनंदराव पाटील तिडके यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांवर शिवसेनेचा भगवा फडकणार असा विश्वास व्यक्त केलाय। आज नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघाची जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीच्या अनुषंगाने आम्ही कार्यकर्त्यांची बैठक बोलवली होती आणि यामध्ये पक्षातले जे काही इच्छुक उमेदवार आहेत ते आम्ही बोलवले होते। अतिशय चांगली बैठक या ठिकाणी झालेली आहे। सगळे पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित होते। जिल्हा प्रमुख व सर्व पदाधिकाऱ्यांनी उपस्थिती लावून ही बैठक अतिशय चांगली बैठक या ठिकाणी झालेली आहे। शिवसेनेमध्ये एक उत्साह वातावरण या निमित्तानं झालेलं आहे आणि येणाऱ्या काळामध्ये जे काही निवडणुका होणार आहेत, आता आपण पाहिलं एका गणामध्ये पंचायत समिती गणाला सुद्धा आमच्याकडे 5-5, 6-6 उमेदवार आहेत। जिल्हा परिषदेला 5-5, 6-6 उमेदवार आहेत। उमेदवाराची बहुगर्दी आमच्याकडे झालेली आहे। त्यासाठी शिवसेनेची ताकद या ठिकाणी या मतदारसंघातच नसून जिल्ह्यामध्ये वाढलेली आहे। येणाऱ्या काळामध्ये शिवसेनेची ताकद ही जे काही शिवसेना म्हणून आम्ही जिल्हा परिषद आणि पंचायत समिती वरती दाखवणार आहोत। निश्चित येणाऱ्या काळामध्ये आपल्याला दिसेल शिवसेनेची ताकद ही अधिक वाढलेली दिसेल। आपल्याला महायुती संदर्भामध्ये आमचं म्हणणं आहे की महायुती झाली पाहिजे। ही कार्यकर्त्यांची निवडणूक आहे। ज्या कार्यकर्त्यांनी नेत्यांसाठी काम केलं, मग ते राष्ट्रवादी असेल, भारतीय जनता पार्टी असेल, शिवसेना असेल, ज्या लोकांनी आमच्यासाठी काम केलं, आम्हाला त्यांच्या विरोधामध्ये उभं टाकायची वेळ येऊ नये यासाठी नेत्यांनी महायुती म्हणून आपण जिल्हा परिषद, पंचायत समिती, महानगरपालिका, नगरपंचायता ह्या महायुती म्हणून लढल्या पाहिजे आणि त्या कार्यकर्त्याला न्याय दिला पाहिजे असं वैयक्तिक मत या ठिकाणी माझं आहे। भारतीय जनता पार्टी स्वबळाची तयारी करत आहे, शिवसेनेचं काय? कोणी स्वबळाची तयारी करीत असेल तर शिवसेनेत बळ काही कमी नाही। आज जिल्ह्यामध्ये शिवसेनेचे 4-4 आमदार आहेत। शिवसेनेची मोठी ताकद या जिल्ह्यामध्ये आहे। आज तुम्ही पाहिलं असेल की नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघामध्ये 4-4 एका गणामध्ये पंचायत समिती गणाला सुद्धा आपण पाहिलं 4-4, 5-5 उमेदवार आमच्याकडे आहेत। जिल्हा परिषदेला 5-5 उमेदवार, 10-10 उमेदवार या ठिकाणी मागणी आहे। शिवसेनेच्या तिकिटासाठी, धनुष्यबाणासाठी मोठी मागणी या ठिकाणी उमेदवाराच्या माध्यमातून होताना आपण पाहिलेलं आहे। निश्चित येणाऱ्या काळामध्ये शिवसेना म्हणून ताकदीनं जिल्हा परिषद, पंचायत समिती, महानगरपालिका आणि नगरपंचायतीच्या निवडणुका ताकदीनं लढणार आहे आणि ताकदीनं जिंकणार आहे। येणाऱ्या काळामध्ये सर्व स्थानिक स्वराज्य संस्थेवरती शिवसेनेचा भगवा या ठिकाणी फडकवणार आहे।